ठीक आहे. बघा बघा क्वेश्चन आहे 11 नंबरचा. इंटिग्रेशन मध्ये cos क्यूब x चं इंटिग्रेशन घ्यायचं आपल्याला dx. ओके. आता थोडं लक्ष द्या इकडे. जेव्हा ट्रिग्नोमेट्री मध्ये असे क्यूबिक टर्म येतात तेव्हा याला असं x⁴n च्या फॉर्म्युलाने सॉल्व्ह करत नाही इंटिग्रेशन मध्ये. या इंटिग्रेशनचा हाच प्रॉब्लेम आहे. हे सुरुवातीचा जो फर्स्ट एक्सरसाइज आहे हा खूप हार्ड जाणार आहे तुम्हाला इंटिग्रेशन मध्ये. तो कारण त्याचं सांगतो. या ठिकाणी काही इंटिग्रेशन तसेच सॉल्व्ह करावं लागतं, ते लक्षात ठेवावं लागतं. कळलं का? जसं आता मागच्या याला ऍडजस्टमेंट होती पहा, ते ऍडजस्टमेंट तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल की असं आलं की असं करायचं. हा पॅटर्न्स असतात. फर्स्ट एक्सरसाइज खूप हार्ड जातो इंटिग्रेशन मध्ये आणि ते नवीन असतं समजत नाही. आणि पहिली गोष्ट याच्यात प्रॉब्लेमॅटिक हीच आहे की याला डायरेक्ट असं सरळ फॉर्म्युला नाही. हे असं आहे, याला कसं करायचं हे लक्षात ठेवायचं तुम्हाला. बाकी प्रोसिजर तुम्हाला समजेल, पण एक स्टेप तरी तुम्हाला कमीत कमी लक्षात ठेवावी लागेल की cos क्यूब आला तर कसं सॉल्व्ह करायचं. कळालं का? मग sin क्यूब आला तर कसं होणार असं. मग हे क्यूबचं जे स्ट्रक्चर आहे याला तुम्हाला ट्रिपल अँगलचे फॉर्म्युले यूज करावे लागतात. कारण क्यूबिक स्ट्रक्चर ट्रिपल अँगलच्या फॉर्म्युलेमध्ये तर cos ऑफ 3 थीटाचा एक फॉर्म्युला होता तुम्हाला ट्रिग्नोमेट्री मध्ये पहा, cos ऑफ 3 थीटा. ओके. cos ऑफ 3 थीटा म्हणजे काय असतं? तर 4 cos क्यूब थीटा मायनस 3 cos 4 cos ऑफ थीटा मायनस 3 cos 4 cos क्यूब थीटा मायनस 3 cos ऑफ थीटा असतो. ओके. सो हे पहा 4 cos क्यूब थीटा मायनस 3 cos ऑफ थीटा हा फॉर्म्युला होता ट्रिग्नोमेट्री मध्ये 11th ला शिकवला होता मी. त्या टेबल मध्ये बघा तुम्ही, तुम्हाला पाठ करायला पण सांगितलं असेल. खूप कमी वेळेस वापरला जातो पण इथे यूज आहे त्याचा. ओके. तर आपल्याला काय असतं, आपल्याला इंटिग्रेशन काढताना cos चे इंटिग्रेशन आपल्याला पटकन काढता येतं cos चे. मग आपल्याला क्यूबचा प्रॉब्लेम आहे. मग क्यूब कसं निघेल? ही cos क्यूबची टर्म सेपरेट करा इथून, म्हणजे इथून थोडंसं एक्सपान्शन करावं लागेल. इथून cos क्यूबची टर्म काढून घेऊ, म्हणजे cos क्यूबचा एक फॉर्म्युला तयार होईल. कसा? हा 3 cos ऑफ थीटा इकडे शिफ्ट होईल. करताय ना? ही टर्म तयार करतोय मी, म्हणजे ती इथे घेऊन इथं टाकणार. कळलं का? हो. ही ऍडजस्टमेंट आहे. मग आता ही इथं घ्यायची, मग आपल्याला भेटणार का cos ऑफ 3 थीटा मायनस चा प्लस होईल. इकडे 3 हा cos ऑफ थीटा होणार. क्लियर? आणि इकडे होणार 4 cos क्यूब थीटा. हे डाऊट याच्यामध्ये. ओके. मला फक्त cos क्यूब थीटा पाहिजे होता, हा 4 नको. मग मी काय करेन, हा 4 इकडे शिफ्ट करेन. सो मी असं लिहिणार 1/4 इन ब्रॅकेट cos ऑफ 3 थीटा प्लस 3 cos ऑफ थीटा आणि हे इक्वल टू cos क्यूब थीटा. हे डाऊट टीचर? हा, ही ऍडजस्टमेंट इम्पॉर्टंट आहे. या फॉर्म्युल्यावरून ही टर्म तयार होते cos क्यूब थीटाची. आता फक्त या केस मध्ये काय आहे, थीटाच्या जागी x आहे. x टाका. मग या cos क्यूब थीटाच्या जागी मी cos क्यूब x लिहू शकतो का? हो. तर काय फरक पडेल इकडे? फक्त थीटाच्या जागी x येणार. बरोबर ना? cos ऑफ 3x प्लस 3 cos ऑफ x. हे डाऊट नाही. क्लियर? मग आता काय होणार आहे, मी ही टर्म इथे टाकू शकतो का याच्या जागी? हे टाकलं तर काय बेनिफिट होणार आहे? इंटिग्रेशन या प्लस मुळे सेपरेट होईल आणि हा 1/4 इंटिग्रेशनच्या बाहेर राहील. कळतंय ना? हे कॉम्प्लिकेशन्सला ऍडिशन सबट्रॅक्शन मध्ये कन्वर्ट करून सिम्प्लिफाय केलं जातं. म्हणून ती टर्म कॉम्प्लिकेट होते इंटिग्रेशन मध्ये. सो मग आता मी ही टर्म इथे टाकतो, म्हणजे मला काय भेटते, इंटिग्रेशन ऑफ 1/4 मी बाहेर लिहू का? 1/4 आणि ही टर्म टाकतो का? मग काय होणार? cos ऑफ 3x प्लस 3 cos ऑफ x आणि हे dx. ओके. cos क्यूबच्या ठिकाणी मी सबस्टिट्यूट केलं. काय भेटणार? हा प्लस असल्यामुळे याचं इंटिग्रेशन सेपरेट होईल. केलं मध्ये प्लस असल्यामुळे इंटिग्रेशन सेपरेट होणार. सो इथं होणार हा 1/4 पूर्ण बाहेर आहे, कंप्लीट बाहेर आहे इंटिग्रेशन. मग याचं सेपरेट इंटिग्रेशन cos ऑफ 3x प्लस हा 3 याचं इंटिग्रेशनच्या बाहेर आहे. समजा याचं सेपरेट इंटिग्रेशन 3 cos ऑफ x, याला पण dx द्या आणि याला पण dx द्या. इंटिग्रेशन सेपरेट केलं ना, मग dx पण सेपरेट होणार. याच्यामध्ये हा 3 मी कॉमन काढला घेतला बाहेर, चालेल का? म्हणजे इंटिग्रेशनच्या बाहेरच नाही गेला, तो कॉन्स्टंट असो बाहेर राहा. ओके. cos ऑफ थीटा म्हणजे तुम्ही याला x पकडून घ्या पूर्ण याला, है ना? cos ऑफ x चं इंटिग्रेशन काय आहे सांगा पाहिजे. फक्त x च्या जागी इथं 3x होता, सो इथं पण 3x येणार आणि त्याचा डेरिव्हेटिव्ह येणार पुढे आपण मध्ये. कळतंय ना? x च्या जागी दुसरी टर्म आल्या पुढे. मग काय होणार इथं 1/4 तो कॉमन राहील बाहेर, पूर्ण ब्रॅकेटच्या बाहेर.
इंटिग्रेशन ऑफ कॉस ऑफ 3x चा आन्सर होणार sin ऑफ 3x. ओके, आणि या 3x चा डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल रेसिप्रोकल मध्ये, कारण तो x नाहीये, तो 3x आहे. मग याचा डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल 1/3. या 3x चा डेरिव्हेटिव्ह असतो 3. 1/3 घ्यायचं नाही कधी पण. प्लस हा 3 नाही घेतला आणि cos ऑफ x चे इंटिग्रेशन येतं sin ऑफ x. सो याचा काही प्रॉब्लेम नाही, डायरेक्ट फॉर्म्युला आहे. सो इथे ना sin ऑफ x आणि हा प्लस c. हे डाऊट विचार. ओके, याला थोडं सिम्प्लिफाय करा. हा 1/4 आता मध्ये जाईल, तर याला पण जाईल आणि याला पण जाईल. कळतंय ना, पूर्ण कंप्लीट ब्रॅकेटच्या बाहेर येतो. सो ब्रॅकेट मध्ये जाताना तो दोघांना शिफ्ट होणार आहे. सो काय होणार इथं 1/4 इनटू हा 1/3 येईल याच्या समोर आणि हा पुन्हा येतो sin ऑफ 3x प्लस हा याला भेटणार 3 म्हणजे 1/4 इनटू 3 इनटू sin ऑफ x. कळालं हे? सो तुम्हाला इंटिग्रेशन भेटणार आहे 1/12 आणि हा sin ऑफ 3x वरती लिहिला चालेल का? चालेल ना, sin ऑफ 3x प्लस इथं 3/4 होणार आणि वरती sin ऑफ x लिहिलं चालेल का? 3 sin ऑफ x/4 प्लस c. हे तुमचं फायनल इंटिग्रेशन असतं. कळतंय? असं झालंय का? हो. सो याच्यात महत्त्वाची स्टेप येणे, इथून कसं सॉल्व्ह केलं. याच्या सर्वात महत्त्वाची स्टेप कुठली आहे? एक cos क्यूबला याचं काय घेतलं हे इम्पॉर्टंट आहे. हे तर कोणी सॉल्व्ह करत नाही, इथं काय तुम्हाला कळतं आता आहे. याचं काही डोकं नाही. आता तुम्हाला फक्त इंटिग्रेशनचे काय लक्षात ठेवायचे, फर्स्ट स्टेप इंटिग्रेशनचं फक्त डोकं कशाला लावायचं ना, फर्स्ट स्टेप काय करायचे. कारण हे प्रॅक्टिसिंग तुमचं डेव्हलप झालंय आता एवढं. आता पुढचा क्वेश्चन पण या स्टेपचा क्वेश्चन आहे पहा, जो की ड्रॉप करू. तुम्हाला आन्सर आहेत ना बुक मध्ये, करता येईल नंतर. समजला असेल तर काम सॉल्व्ह करता येईल, समजला नसेल तर प्रॉब्लेम आहे. आता फक्त बुक मध्ये हे एक्सप्लेनेशन नाहीये, हे नाही दिलं. पुढे पहा 12 नंबर क्वेश्चन. तो दिलाय तुम्हाला 1 इंटिग्रेशन ऑफ 12 नंबरचा क्वेश्चन आहे अंडर रूट ऑफ 1 प्लस sin ऑफ 3x. ओके, याला ब्रॅकेट द्यायचं कधी पण म्हणजे ते कन्फर्म राहतं आपल्याला की 3x वेगळा आहे, अँगल येतो त्याचा. आता याच्यात थोडासा प्रॉब्लेम आहे इथं बघा. याला 1 प्लस sin ऑफ x चा फॉर्म्युला वापरू शकतो आपण इथं डायरेक्ट. जर तुम्हाला माहिती असेल तर चांगलीच गोष्ट आहे, पण कधी कधी आपल्याला आठवत नाही है ना. तर या ठिकाणी अशा केस मध्ये आपल्याला हाफ अँगल मध्ये कन्वर्ट करावा. हाफ अँगल मध्ये साठी की काय आहे, तुम्हाला वरती स्क्वेअर आहे, इथं स्क्वेअर आणल्याशिवाय हे स्क्वेअर रूट निघणार नाही. आलं का लक्षात? आणि हे डेरिव्हेटिव्ह सारखं सोपं नाहीये की रूट घ्या मस्त आणि रूटचा टाकून द्या इंटिग्रेशन निघेल. तुम्हाला रूट ऑफ x चे इंटिग्रेशन कुठंच नाही, 1/√x आहे. कळालं का? समजतंय ना. म्हणून हे डायरेक्ट फॉर्म्युलाने सुटत नाही. याच्यात प्रॉब्लेम नेमका कोण होता? हा रूट प्रॉब्लेम आहे. प्रॉब्लेम कोण आहे? रूट. डायरेक्ट रूट ऑफ x नाही आपल्याकडे. रूट ऑफ x येतं आन्सर 1/√x. मग इंटिग्रेशन 1/√x निघतं, रूट ऑफ x नाही निघत. कळालं का? हे फॉर्म्युले नीट क्लिअर पाहिजे. मग आपल्याला इथं हे स्क्वेअर रूट कॅन्सल करावं लागेल. आणि स्क्वेअर रूट कधी कॅन्सल होईल? जेव्हा खाली कोणतरी स्क्वेअर येईल. होल ब्रॅकेटचा स्क्वेअर आल्याशिवाय स्क्वेअर रूट कॅन्सल होणार नाही. कळतंय? म्हणजे काहीही करून याला स्क्वेअरच्या फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट करावं लागेल. आणि कधी दोन टर्म दिल्यात का तुम्हाला, दोन टर्मचा स्क्वेअर कधी घेतो? ते असं असतं मग a + b होल ब्रॅकेट स्क्वेअर तयार होतो. 2 टर्मचा स्क्वेअर होईल ना. मग हा फॉर्म्युला काय असला पाहिजे? हा फॉर्म्युला काय असतो? a² प्लस, म्हणजे हा फॉर्म्युला असा तयार होणार आहे. a + b होल ब्रॅकेट स्क्वेअर तयार करावा लागेल. मध्ये a + b म्हणजे a आणि b असं समजा व्हॉटएव्हर काय आहे याचा होल स्क्वेअर होणार, तेव्हा ते तुम्हाला स्क्वेअर रूट कॅन्सल होताना दिसेल. हा फॉर्म्युला तरी सोपा आहे. a² + b² + 2ab. हे डाऊट त्याच्यामध्ये ओके. हे तर आपलं टार्गेट आहे की मध्ये स्क्वेअर कंप्लीट करणं, त्याशिवाय जमणार नाही. आता याला स्क्वेअर मध्ये जर टाकायचं असेल तर हे होल ब्रॅकेट स्क्वेअरची टर्म जर आणायची असेल तर हे एक्सपान्शन दिसलं पाहिजे की नाही?
असं एक्सपान्शन दिसलं पाहिजे ना. हो. त्याच्याशिवाय आपण ही टर्म लिहू शकतो का? नाही. नाही लिहू शकत. मग हे असं एक्सपान्शन तुम्हाला तयार करावं लागेल. कळालं का? मग हे 2ab होऊ शकतं. काय sin ऑफ 3x चा किंवा sin ऑफ x चा कुठलाही फॉर्म्युला 2ab मध्ये लिहिता येतो. कसं? समजा मी जर sin ऑफ थीटा लिहितोय तर याचा अर्थ काय असतो? 2 sin ऑफ थीटा बाय 2 cos ऑफ थीटा बाय 2 म्हणजे हाफ अँगल मध्ये. हो. मी जर sin ऑफ 2 थीटाचा फॉर्म्युला दिला तर तो काय होता? 2 sin ऑफ थीटा cos ऑफ थीटा. आठवलं का? मी तुम्हाला सांगितलं होतं डबल अँगल असेल तर हाफ केलं की सिंगल अँगल होतं. त्याचा आता प्रश्न सिंपल आहे. हाफ अँगल फॉर्म्युला येते. कोणत्याही अँगलला हाफ करतात. कोणत्याही अँगलला हाफ करतात. म्हणजे तुम्हाला तेच मिनिंग भेटणार. मी आता असं लिहू शकतो इथं sin ऑफ 4 थीटा जर असेल तर त्या हिशोबाने हे काय झालं? 2 sin ऑफ 2 थीटा cos ऑफ 2 थीटा. कळालं का? अँगलचं ते मॅटर महत्त्वाचा नाहीये. मॅटर महत्त्वाचा आहे की तो हाफ अँगल फॉर्म्युला आहे. तो त्याचा हाफ करून लिहितो. मला 2ab ची टर्म लागणार म्हणून मी इथं 2ab ची टर्म कशीही तयार करू शकतो या फॉर्म्युल्यावर. मग मी काय करेन? हा जो काय अँगल आहे तुमचा sin ऑफ 3x याला हाफ अँगल मध्ये लिहिलं चालेल का? हो. हा कुठल्याही अँगलचा हाफ करतो. त्याला काही कसं हे नाही. मग मी इथं जर असं म्हणतो sin ऑफ 3x तर त्या हिशोबाने ते काय होईल? 2 sin ऑफ 3x बाय 2 हाफ है ना. जसं 4x बाय 2 केलं की 2 थीटा भेटतो. थीटा असेल तर थीटा बाय 2 झाला. 3x आहे तर 3x बाय 2 झालं. कळालं? तसं इथं काय येणार? cos ऑफ 3x बाय 2. करता येईल. हा मग ह्या sin ऑफ 3x साठी हा फॉर्म्युला वापरणार म्हणजे मला हे 2ab ची टर्म भेटेल. 2ab म्हणजे या हिशोबाने a म्हणजे कोण? a म्हणजे कोण? sin 2 sin त्याचं ब्ल्यू त्याचं रेड ब्लॅक आपल्याकडे इकडे त्याचा. सो a म्हणजे कोण झाला? sin ऑफ 3x बाय 2 आणि b म्हणजे काय झालं? cos ऑफ 3x बाय 2. त्या हिशोबाने जर घ्यायचं झालं मग आपल्याला जर इथे a स्क्वेअर आणि b स्क्वेअर तयार करायचे झाले तर या sin 3x बाय 2 चा होल स्क्वेअर तयार करावा लागेल. नाही कळालं का? हो. आणि b स्क्वेअर म्हटलं म्हणजे cos ऑफ 3x चा होल स्क्वेअर तयार करावा लागेल म्हणजे cos स्क्वेअर 3x बाय 2. नाही कळालं? मग आता हे दोघं इथं कसे ऍड होऊ शकतात? तर तुम्ही जर नीट ऑब्झर्व केलं तर हा 1 आहे. 1 म्हणजे काय असतो? हे पहिल्याचं झालं इकडचं ना. आता हे ऍडजस्ट करायचे a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर फॉर्म्युला बसण्यासाठी. बरोबर ना? मग a स्क्वेअर म्हणजे नेमकं काय? तर 1 ला मी असं स्प्लिट करू शकतो का? 1 ला sin स्क्वेअर थीटा प्लस cos स्क्वेअर थीटा लिहू शकतो ना. आता थीटा सेम असला तर आन्सर 1च येतो. मग ते काही असो. मग या ठिकाणी थीटा जसा सेम आहे तसं मी याला 2 थीटा पण म्हणू शकतो. थीटा बाय 2 पण म्हणू शकतो. फक्त थीटा सेम ठेवा. आयडेंटिटी मध्ये थीटा सेम ठेवा. बस आयडेंटिटी यूज करा. आता इथं 1च आन्सर येईल जर मी या थीटाची व्हॅल्यू 3x बाय 2 टाकली तर. आणि इथं पण 3x बाय 2 टाकली तर काही बिघडेल का? थीटाची व्हॅल्यू फक्त सेम ठेवायची बस. मग तुम्ही काही टाका आयडेंटिटी मध्ये. मग sin स्क्वेअर मी असं लिहिलं तर 3x बाय 2 प्लस cos स्क्वेअर 3x बाय 2 काही बिघडेल का? याचा आन्सर बनच राहील की नाही? हा पण याचा बेनिफिट काय झाला? हा a स्क्वेअर आणि b स्क्वेअर भेटतो का? कळतंय ना? म्हणजे हा इथला a स्क्वेअर b स्क्वेअर आणि हा इथला 2ab हे होऊन कंप्लीट फॉर्म्युला बनवणार a + b होल ब्रॅकेट स्क्वेअर. मग तो स्क्वेअर हा स्क्वेअर निघेल आणि हे स्क्वेअर रूट निघेल आणि मग सॉल्व. कळतंय का? हा सो मग आता मी टाकू इथं. मग हे पहा इंटिग्रेशन ऑफ स्क्वेअर रूट ऑफ हे 1 च्या जागी मी असं सबस्टिट्यूट करतो sin स्क्वेअर 3x बाय 2 प्लस cos स्क्वेअर 3x बाय 2 प्लस sin ऑफ 3x म्हणजे कोण? 2 sin ऑफ 3x बाय 2 cos ऑफ 3x बाय 2. काही डाऊट? कळालं का हे प्रत्येकाला? आणि हे पुढे dx. आता हे इथून मी थोडंसं इकडे शिफ्ट झालोय. त्याला अक्षर तर हे टर्म आली पाहिजे. हे तुमची 1 आहे. हे 1 आहे आणि हे sin ऑफ 3x आहे. कळालं का? मी फक्त एक्सपान्शन केलंय. मला ज्या फॉर्मॅट मध्ये पाहिजे त्या फॉर्मॅट मध्ये. ट्रिग्नोमेट्रीचा हाच प्रॉब्लेम आहे. तुम्हाला काय पाहिजे ते महत्त्वाचं असतं. ते फिरून कसं येणार? सर मग हे सगळं लिहावं लागेल. हा मग हे एक्सप्लेन करावं लागेल ना. करावं लागेल सर. मग इथं काय नाही केलं? डायरेक्ट असं लिहा.
कळालं का? आणि हे असं लिहा. हा हां. हा म्हणजे हे स्टेपच्या समोर, या स्टेपच्या समोर डॉट डॉट करून हे पण लिहायचे, हे पण लिहायचे. हा कळतंय का? हो. हे तर मी एक्सप्लेन करतो ना तुम्हाला, हं. मग ते कळालं तर पाहिजे कुठून आलं. मग पुस्तकात आपले फरक काय आहे? पुस्तक हे डायरेक्ट घेतात आपण देत नाही, आपण स्टेप बाय स्टेप घेतो. मग इकडे पहा, इंटिग्रेशन ऑफ, आता हे काय होईल, a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर प्लस 2ab. सो त्या हिशोबाने a प्लस b होल ब्रॅकेट स्क्वेअर. a म्हणजे कोण, साइन ऑफ 3x/2 आणि b म्हणजे कोण, कॉस ऑफ 3x/2. मग काय होणार ते, स्क्वेअर रूट ऑफ साइन ऑफ 3x/2 प्लस कॉस ऑफ 3x/2 होल ब्रॅकेट स्क्वेअर. विदाउट टीचर नाही. हा फॉर्म्युला, हा तो पण लिहून घ्या तिथं. डॉट डॉट करून लिहायचं त्याच्या समोर कोणता फॉर्म्युला यूज केला ते. ओके, मग आता काय होईल, हा स्क्वेअर होल ब्रॅकेट स्क्वेअर तर हे स्क्वेअर रूट कॅन्सल. याच्यासाठी चाललं होतं सगळं ते काय. आणि मग फक्त इंटिग्रेशन मध्ये बोललोय आता, साइन ऑफ 3x/2 आणि प्लस कॉस ऑफ 3x/2. आता काही इश्यू नाही, याला इंटिग्रेशन सेपरेट करून टाका दोघांना. ओके, मग याचं इंटिग्रेशन सेपरेट, याचं इंटिग्रेशन सेपरेट, सॉल्व. इंटिग्रेशन काय निघेल, साइन ऑफ x इंटिग्रेशन काय असतं, मायनस कॉस ऑफ x. x च्या ठिकाणी 3x/2 आहे, सो इथे 3x/2 टाकावं लागेल आणि त्याचा डेरिव्हेटिव्ह पुढे घ्यावा लागेल. हा त्याच बघतो. मग पहिले आता घ्या, साइन ऑफ x चं इंटिग्रेशन असतं मायनस कॉस ऑफ 3x/2 तर येईलच, पण याचा डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागणार रेसिप्रोकल मध्ये. कुणाचा, 3x/2 चा. x चा जागी तो आला ना एक्स्ट्रा, मग x निघून जाईल, 3/2 होणार. कळालं का? 3x/2 चा x निघून गेला. आणि इथं पण प्लस आहे, कॉस चा इंटिग्रेशन असतं साइन ऑफ 3x/2 आणि इथे इंटिग्रेशन येणार 1/3/2 आणि हे प्लस c. कळालं हे? सेम प्रोसिजर. आता हा 3/2 रेसिप्रोकल मध्ये हा वरती जाणार तर 2/3 होऊन जाईल. खालचा बरोबरच्या खाली. मग इथं काय करू शकतो मी, असं लिहू शकतो का, मायनस 2/3. तो 2/3 इकडे घेतला, कॉस ऑफ 3x/2 प्लस इथं पण भेटणार 3/2 साइन ऑफ 3x/2 प्लस c. फायनल इंटिग्रेशन. कळालं? प्लस आला 2/3. अच्छा ते हा काय प्लस आलं, नाही. त्याने इकडे तिकडे लिहिलं. त्याने काय केलं असेल, साइनच्या टर्मला इकडे दिलं असेल, कॉसच्या टर्मला इकडे दिलं असेल. हां, तेच केलं. हो. सर ते आपण सगळ्यात वरच्या स्टेप मध्ये ते रूट काढण्यासाठी 1/2 घेतली दोघांची व्हॅल्यू रेस 2 मध्ये. रेस 2 मध्ये 1/2 घेतली ना, तर तुला याचं इंटिग्रेशन करताना फॉर्म्युला येईल. मग x रेस 2 यांनी निघालं ना. हा ना, पण म्हणजे पुन्हा x रेस 2 येईल चिन्ह वरती. हम्म. इथं 1 प्लस साइन ऑफ 3x प्लस 3/2 येणार हां, आहे की नाही. म्हणजे 16 हे सुटलं सुटलं तसं आहे ते. पण रूट तरी पण झालं. रूट नि ऍक्च्युअली इंटिग्रेशनचं काय काम आहे, इंटिग्रेशन काय काम करतं, जो क्वेश्चन आहे त्याला पुढे सॉल्व करून सिम्प्लिफाय करतं. म्हणजे आता हा कॉम्प्लिकेटेड क्वेश्चन होता, म्हणजे याचं मिनिंग म्हणजे मॅथ्स मध्ये काय आहे, हे जे कॉम्प्लिकेशन आहेत ना, याचं जे आन्सर आहे ना तेच याचं आन्सर आहे. हे बघा, याचं आपल्याला कॉस्टची टर्म सेपरेटली व्यवस्थित काढता येते ऍप्लिकेशन मध्ये. प्रॅक्टिकली कॉस्टचा अँगल व्यवस्थित काढता येतो, साइनचा अँगल व्यवस्थित काढता येतो, त्यांची लगेच ऍडिशन करता येते आन्सर. तर याचा आन्सर आणि याचा आन्सर मध्ये काही फरक नाही. मग कॉम्प्लिकेटेड करणंच असेल तर मग इंटिग्रेशन सॉल्व कशाला केलं है ना. परत जर 30 टर्म येणार असेल तर काय अर्थ राहत नाही त्याला. सर हे जे 21 दिलेले आहेत सॉल्व एक्झाम्पल ते तसे म्हणजे येतील का काही ते बघतील आले पेपरमध्ये ते बघतील काय इक्वेशन जसे सॉल्व हां. दिलेले आहेत ना हां. ते तेवढे वेगवेगळे पॅटर्न आहेत हा एक्सरसाइज मध्ये तुम्हाला असं दिसेल, असं दिसत असंच नाही. आता हे हा साइन कॉस ऑफ 3 थिटाचा फॉर्म्युला वापरला तर साइन ऑफ 3 थिटाचा फॉर्म्युला वापरायचो. म्हणजे मी फक्त पॅटर्न सांगतोय की असं क्यूब वगैरे आले तर मग साइन थिटाचा फॉर्म्युला आपण काढेल. समजा असे स्क्वेअर रूट वगैरे आले तर मग या ठिकाणी 1 प्लस कॉस ऑफ थिटा असेल, दुसरं काही करून तो स्क्वेअर वगैरे करून काढायचा. पॅटर्न राहील, त्याच्या रिगार्डिंग तुम्हाला क्वेश्चन्स एक्सरसाइज मध्ये भेटतील. कळालं का? हा, एक एक क्वेश्चन एक एक पॅटर्न आहे. त्याची जर ते काही एक्स्ट्रा तुम्हाला प्रत्येक क्वेश्चन वाटतो की नाही डिफरंट, हो कुठला रिपीट होतोय का,
पॅटर्न आहे सगळे एक्सरसाइज मध्ये रिपीट होते. आता कॉस रेस टू साइन रेस टू 4 चा आहे पहा. हा 30 नंबरचा क्वेश्चन पण थोडासा इंटरेस्टिंग आहे. वाटतो सोपा पण तसं नाही आहे. साइन ऑफ 4x dx. आता रेश टू 4 वाला असा कुठला फॉर्म्युला नाही तुमच्याकडे है ना. रेश टू वाली कोणतीच टर्म नाही. तुम्ही जर याला असा विचार केला की मी साइन x रेश टू घेतो आणि पुन्हा साइन मध्ये काढतो तर चालेल तसं पण मग काय आहे ते प्रॉपर आन्सर होत नाही इंटिग्रेशनचं. ओके हे पाठ केल्यासारखं आहे. पाठांचा समजतं ना. मॅथ्स मध्ये काही काही गोष्टी इंटिग्रेशन मध्ये पाठ करून टाकलं असतं. म्हणजे याला तुम्ही एक्स टू एन वापरलं तर तुमचा आन्सर निघू शकतो. बट तुम्हाला ते आन्सर एक्सपेक्टेड नाहीये. हा कारण ते सिम्प्लिफाय होत नाही ना पुढे. हा आलं का लक्षात. मग याला कसं करावं लागतं. या साइन 4x ला इंटिग्रेशन ऑफ साइन स्क्वेअर ऑफ x चा स्क्वेअर असं ट्रीट करावं लागतं. कळालं का. साइन स्क्वेअर ऑफ x चा स्क्वेअर असं ट्रीटमेंट द्यावी लागते. मग आता आपल्याला ना हे स्क्वेअर बिअर आवडत नाही वरती. हे सुरुवातीच्या सेक्शन मध्ये ठीक होते x पण आता ते आपण x फॉर्म्युला यूज करणार नाही. त्याचं सिम्प्लिफिकेशन होत नाही कारण 30 टर्म वापस येते. आता हे x आहे ना तर x च वापस येणार नाही इथं. मग काय फायदा केला नाही कळलं. हा म्हणून तो वापरत नाही आपण. मग आपल्याला हा स्क्वेअर पण नकोय. तो वरचा तर नको ते खालचा पण नको. ओके मग आपल्याला इथं थोडंसं अजून फिरावं लागतं इथं फॉर्म्युलामध्ये. साइन स्क्वेअरला असा कन्वर्ट करा की त्याच्यामध्ये स्क्वेअर येणार नाही. आता साइन स्क्वेअरला कन्वर्ट करण्याची तुमच्याकडे काय आयडेंटिटी होती. ती काय होती 1 sin स्क्वेअर थिटा प्लस cos स्क्वेअर थिटा. पण याच्यात प्रॉब्लेम काय आहे तुम्ही sin स्क्वेअर इथून काढू शकता. हा cos स्क्वेअर इकडे मायनस करू पण पुन्हा cos स्क्वेअर भेटेल ना. मग ते काढण्याच्या बदल्यात तेच टाकलं. मग काय अर्थ आहे घ्यायला. मग ही आयडेंटिटी वापरता येईल का. ही नाही वापरायची. कळलं ना. हे ऑल पॉसिबल कंडिशनचा विचार करून कार्यक्रम करावा लागतो. तर ह्या आयडेंटिटी इथं लागणार नाही. मग कुठली मग तुम्हाला थोडंसं आठवेल की cos ऑफ 2 थीटाच्या फॉर्म्युल्यामध्ये पण sin स्क्वेअर थिटा होता. cos ऑफ 2 थीटाचा फॉर्म्युला होता पहा. sin स्क्वेअर थिटाच्या फॉर्मॅट मध्ये काय होता. स्क्वेअर झाला ना तो. विदाउट स्क्वेअर वाला एक फॉर्म्युला होता साइन मध्ये 1 - 2 sin स्क्वेअर थिटा है ना. इथे फक्त sin स्क्वेअर थिटा येतो cos चा स्क्वेअर येत नाही. कळलं का. नाही समजलं. हा अशा आयडेंटिटी चेक करावं लागतात. मग आता याच्यातनं मी sin स्क्वेअर थिटा काढू शकतो का. काढू शकतो ना. असा काढू शकतो की त्याच्यामध्ये स्क्वेअर येणार नाही. मग हा काय करा. हा -2 sin स्क्वेअर थिटा इकडे शिफ्ट करा आणि हा cos ऑफ 2 थिटा इकडे शिफ्ट करा. मग काय भेटणार इकडे मायनस चा प्लस होऊन जाईल इकडे 2 sin स्क्वेअर थिटा. ओके आणि हा इकडे cos 2 थिटा इकडे मायनस होईल. सो 1 - cos ऑफ 2 थिटा भेटणार. काय डाऊट विचार. हा मग आता मला sin स्क्वेअर थिटा पाहिजे फक्त. मग मी हा 2 इकडे डिवाइड करेन. मग मला sin स्क्वेअर थिटाची व्हॅल्यू भेटणार 1/2 इन ब्रॅकेट 1 - cos ऑफ थिटा. हे डाऊट. आता तुम्हाला वाटत नाही की हे sin स्क्वेअर थिटाच्या जागी म्हणजे sin स्क्वेअर x टाकायचा. हा टाकू का मी व्हॅल्यू. मग सबस्टिट्यूट करायचं. कोणची ही म्हणजे दिसते तुम्हाला टाकलेली पहा. सॉल्युशन मध्ये पहा दिसतंय का. इंटिग्रेशन ऑफ ते कुठून आलं 1/2 1 - cos ऑफ 2 थिटा पाहिजे इथं. 2 थिटा हे इकडनं मग हे घ्यायचं आणि इथे टाकायचं. हा 1/2 तर येणारच म्हणजे तो कंप्लीट येणार आहे. 1/2 इन ब्रॅकेट 1 - cos ऑफ 2x ब्रॅकेट क्लोज आणि हा होल ब्रॅकेटचा स्क्वेअर आणि हा dx. कळालं.
आता हे 1/2 कॉन्स्टंट आहे, तो होल ब्रॅकेटचा स्क्वेअर होईल, तो बाहेर निघेल. म्हणजे 1/2 चा पण स्क्वेअर होईल ना, जरा ब्रॅकेट मी याला दिलं तर 1/2 चा स्क्वेअर होईल, तो किती होऊन बाहेर निघेल? 1/4 स्क्वेअर होता ना त्याचा, सो 1/4 बाहेर निघेल. प्रश्न याचा आहे. बरोबर. आता हे काय झालं, a - b होल ब्रॅकेट स्क्वेअर होऊन गेलं. कळतंय का? मग त्याचा परत स्क्वेअर. कोणता फॉर्म्युला? a - b होल ब्रॅकेट स्क्वेअर. काय असतो तो? a स्क्वेअर - b स्क्वेअर, a स्क्वेअर + b स्क्वेअर - 2ab. बरोबर. टाका बरं. मग a म्हणजे कोण? 1. b म्हणजे कोण? cos of 2x. त्याचा होल ब्रॅकेट स्क्वेअर टाका. मग काय होईल एक्सपान्शन? इथं होईल 1/4 इंटिग्रेशन ऑफ 1 चा स्क्वेअर 1 येईल, है ना, तर 1 येणार. सो 1 चा स्क्वेअर 1 असेल प्लस b चा स्क्वेअर म्हणजे कोणाचा? cos स्क्वेअर 2x, a स्क्वेअर b स्क्वेअर मायनस 2, a म्हणजे किती? 1 आणि b म्हणजे किती? cos of 2x. हे डाऊट विचार dx. आता एक्सपान्शन केलं मी ऑलरेडी. ओके. परत फॉल्ट आहे. परत फॉल्ट आहे ना. परत कोणाला इथं याला उडवायला लागेल की नाही? एक समजते तुम्हाला, इंटिग्रेशन मध्ये या स्टेपला का सॉल्व्ह करणार, याचं कारण आहे की त्याला स्क्वेअर आला आणि तो आपल्याला काढावा लागेल. कळतंय ना? हा, मग हे गाईडलाईन असते. आता ह्या cos स्क्वेअर 2x ला जर मला काढायचं असेल तर मी परत तो डबल अँगल किंवा हाफ अँगलचा वापर करू शकतो इथं. म्हणजे आता cos स्क्वेअर कोणाची विचार येतो की तिथं स्क्वेअर येत नाही. आता इथं पहा, तुम्हाला 1 + cos of 4x चा हाफ अँगल होईल ना तो असा. 1 + cos of 2 थीटाचा अजून एक फॉर्म्युला आहे इन टर्म्स ऑफ cos 2 थीटाचा. cos 2 थीटाचे ऍक्च्युअली 4 फॉर्म्युले आहेत. समजलं का? हा एक आहे. याचाच एक वेगळा फॉर्म्युला जो आहे 2 cos स्क्वेअर थीटा - 1. त्याचाच एक वेगळा फॉर्म्युला आहे, तो आहे cos स्क्वेअर थीटा - sin स्क्वेअर थीटा. आणि त्याचाच एक tan च्या फॉर्मॅटमध्ये फॉर्म्युला आहे 1 + tan of थीटा अपॉन 1 - tan of थीटा. ओके. आता या चौघांपैकी चार आहेत, 1 2 3 4 चौघ त्याचे फॉर्म्युले आहेत. कोणाचे? cos 2 थीटाचे. हे मला चूज करावं लागतं की मला काय पाहिजे. हे शिकवलं ना करायला, हे सगळे फॉर्म्युले झालेले आहेत आपले. याच्यामध्ये हे फॉर्म्युले पाठ करायचे. ओके. याच्यामध्ये sin स्क्वेअर लागत होता म्हणून मी हा फॉर्म्युला वापरला इन टर्म्स ऑफ पिना स्क्वेअरच्या टर्म. आता मला cos स्क्वेअर पाहिजे की नाही, मग हा पण तर फॉर्म्युला cos of 2 थीटाचा आहे की नाही. मग मला ही cos स्क्वेअरची टर्म विदाउट स्क्वेअर भेटेल की नाही? भेटेल ना. मग मी या फॉर्म्युलाचा वापर करून याला विदाउट स्क्वेअर मध्ये कन्वर्ट करू का? मग हे पहा, इथं परत हा cos स्क्वेअर आला होता आणि मला cos स्क्वेअर नकोय, मला cos वगैरे चालेल, स्क्वेअर नको. ॲलर्जी आपल्याला स्क्वेअरची. ओके. मग काय करायचं? मग ही आयडेंटिटी घ्यायची पहा, cos of 2 थीटा = 2 cos स्क्वेअर थीटा - 1 असतो. बरोबर. मला cos स्क्वेअर थीटा पाहिजे म्हणजे मी इथं सबस्टिट्यूट करू शकतो. बरोबर. मी काय करेन, हा 1 इकडे प्लस करेन म्हणजे मला भेटणार cos of 2 थीटा + 1 = 2 cos स्क्वेअर थीटा. काय डाऊट विचार? आणि जर मला हा cos स्क्वेअर पाहिजे असेल तर मी हा 2 इकडे डिवाइड करेन. हा हा. आता महत्त्वाची गोष्ट, तुम्हाला cos स्क्वेअर थीटा पाहिजे तर इथं 2 थीटा भेटतो. बरोबर ना. मग इथं काय पाहिजे आपल्याला? cos स्क्वेअर 2x पाहिजे, मग 4x भेटेल. नाही कळालं? cos स्क्वेअर 2x पाहिजे की नाही? 2x पाहिजे ना. थीटा असेल तर 2 थीटा होतो, डबल होतो ना. थीटाचा 2 थीटा, तर 2x चा 4x होईल. नाही कळालं? मग इथं काय भेटलं पाहिजे? 1/2 cos of 4x - +1 हे भेटणार त्याचं एक्सपान्शन. हे बुक मध्ये दिसतंय टाकलेलं. कुठून आलं समजलं का? जमत नाही होतं ना हे. याच्यात जमत काय? cos of 2 थीटा = 2 cos स्क्वेअर थीटा - 1 असतो. cos स्क्वेअर थीटा पाहिजे, हा मायनस इकडे प्लस केला. बरोबर. हा 2 नको म्हणून तो इकडे डिवाइड केला. बरोबर. आपल्याला cos स्क्वेअर थीटाचा फॉर्म्युला भेटला. आपल्याला थीटा नाही पाहिजे, आपल्याला कोण पाहिजे? अँगल 2x. जर इथं 2x घेतला तर त्या हिशोबाने इथं 2 थीटा असतो तर तो 4x होईल.
सेम आहे की नाही? मग ही व्हॅल्यू घ्यायची टाका. ओके टाका. मग a1/4 इंटिग्रेशन ऑफ a1 राहील, a1 cos of 2x पण घेऊन टाकतो इकडे, याला इकडे ठेवतो कोपऱ्यात वाटलं शेवटी a1 मायनस 2 into cos of 2x बरोबर. याला काही नाही करणार नाही कारण त्याचं इंटिग्रेशन आरामात निघेल, काही इश्यू नाही. इश्यू याचा होता, याचं इंटिग्रेशन निघत नव्हतं, स्क्वेअर आला होता. हे टाकायचं. मग काय होईल इथं प्लस या टर्मच्या जागी हे काय सबस्टिट्यूट करतोय पहा 1/2 ओके cos of 4x plus 1 काही चालेल का असं? हा चालेल नाही असं कम्प्लीट. आता इंटिग्रेशन काढणं काही प्रॉब्लेमॅटिक नाही. आता हे पण सेपरेट प्लस ची टर्म आहे, इंटिग्रेशन परत सेपरेट होईल है ना. हे कॉन्स्टंट आहे बाहेर जाईल, याच्यामधून 2 कॉन्स्टंट निघेल, याचं इंटिग्रेशन निघून जाईल आणि 1चं इंटिग्रेशन x असतं. प्रत्येकाचं इंटिग्रेशन निघतं की नाही? आता सॉल्व्ह कळालं का? मग आता इथून इंटिग्रेट करा. मग इथून इंटिग्रेट होईल 1/4. मी याचं इंटिग्रेशन काढतो पहा, मी सेपरेट करतो इंटिग्रेशन सर्वांचे. इंटिग्रेशन ऑफ 1 dx म्हणजे या 1 ला इंटिग्रेशन दिलं पहा. नंतर हे मायनस 2 इंटिग्रेशनच्या बाहेर cos of dx cos of 2x ओके इंटिग्रेशन मध्ये प्लस 1/2 मी सेपरेट करून टाकतो वाटल्यास प्रत्येकाला 1/2 याला पण आणि 1/2 सुद्धा इथं पण येईल म्हणजे प्रश्न राहणार नाही. मग 1/2 इंटिग्रेशनच्या बाहेर राहील, इंटिग्रेशन ऑफ फक्त cos of 4x घ्यावं लागेल ओके. आणि प्लस 1/2 चे इंटिग्रेशन ऑफ 1/2 कॉन्स्टंटच्या बाहेर राहील, इंटिग्रेशनच्या बाहेर आणि इथं फक्त होणार 1 है ना. 1/2 बाहेर निघून गेलं, 1च होईल ना. याचं इंटिग्रेशन आपल्याला कळावं लागेल. काय डाऊट आहे याच्यात? हा आता सोपं आहे. मग हे कंप्लीट ब्रॅकेट क्लोज करा. 1/4 बाहेर आहे, 1/4 कंप्लीट बाहेर आहे, पूर्ण सिस्टीमच्या बाहेर येतो. 1 चे इंटिग्रेशन x मायनस 2 cos of 2x चे इंटिग्रेशन cos of 2x चे इंटिग्रेशन sin of 2x आणि तो 1/2 2x चा डेरिव्हेटिव्ह खाली ओके प्लस हे 1/2 cos of 4x चे इंटिग्रेशन sin of 4x आणि तो 1/4 त्या 4x चा इंटिग्रेशन डेरिव्हेटिव्ह खाली करताय ना. हां आणि हे 1/2 आणि या 1 चे इंटिग्रेशन x आणि हे सगळं मिळून इथं प्लस c इंटिग्रेशन आहे झालं. तर सॉल्व करा ना. 1/4 हे ब्रॅकेट हे बाय हे 2 आणि हे 2 कॅन्सल होईल ओके. हे 2 आणि हे 2 कॅन्सल होईल तर 2 होतात. मग काय झालं x मायनस sin of 2x प्लस इथं उरणार का sin of 4x डिवायडेड बाय 2 प्लस x/2 आणि हा प्लस c असं काहीतरी आलं का? असं काहीतरी आलं वेगळं. काय करून झाली 1 minus 2x 1 minus 4x so 1/2 हां ठीक आहे इथपर्यंत ठीक आहे ना. ठीक आहे 1 minus 2 cos 2x पर्यंत ठीक आहे. cos of 2x अच्छा यानी हे इथं प्लस करून टाकले थोडे म्हणजे हे जे x आहे ना ही टर्म आणि ही टर्मची ॲडिशन होणार. सेम टर्म आहे ना, आपण ॲडिशन करायची राहू दिली तो करणार. मग याची ॲडिशन x plus x/2 म्हणजे 3x/3 1 plus 1/2 कळालं का? करून दाखवू का? डिनॉमिनेटर सेम करा पहा इथं सांगतो x plus x/2 याचा मीनिंग काय आहे? इथं डिनॉमिनेटर 1 असेल 2 into x 2x plus 1 into x x divided by 2 into 1 2 त्याचा आन्सर झालं 3x/2 कळालं का? मग या दोघं टर्मच्या जागी मी 3x/2 टाकू शकतो. मग तिथे तर फक्त नाही सबस्टिट्यूट केले म्हटलं तर 3x/2 आला. बाकी आहे तिथे 1/8 कुठून आलं? 4x ला 1/8 कसं काय द्यायचं? हा त्याने 4 मध्ये घुसवलाय. मल्टिप्लाय आपला 4 डायरेक्ट बाहेर आहे. सर त्याचं तरी बाहेर आहेच ना एक फोन. एक आहे सर sin 4x त्याचं बाहेर पण आहेच 1/4. चुकू पण शकतो सर त्या. घुसून पण बाहेरचं काढलं. नाही आपलं चुकलंय. हे ऍक्च्युली मल्टिप्लाय होतील ना की डिवाइड.
तो तुम्हाला वरती वाटला ना, मी त्याला डिवाइड करून घेतलं. कळालं का? हे डिनॉमिनेटर आणि डिनॉमिनेटर आहे, ते काय होणार आहे? ऍक्च्युअली तो प्रॉब्लेम झाला. कळालं का? हो. आता ठीक. ओके, लक्षात द्या तुम्ही पण थोडं, मला बोलताना ते जमत नाही जरा कधी कधी. आता काही प्रॉब्लेम? आता मॅच करायचं. ओके, बरोबर आहे का? याच्यात खूप ऍडजस्टमेंट होते. स्क्वेअर कितना आला तर फर्स्ट एक्सरसाइज जरा कठीण झालं, सेकंड पासून तितकंच कठीण राहणार नाही. फर्स्टला काय ऍडजस्टमेंट खूप आहे, त्यामुळे नाही खूप त्याला खूप प्रत्येक क्वेश्चन आहिस्ता आहिस्ता घेतोय. पुढच्या वेळेस पासून तसं होणार नाही, एक क्वेश्चन शिकवला की करून घ्या. हे जमलं तर मग पुढे काय डोकं खायचं. ऍडजस्टमेंट असतात नुसत्या, मजा येते इंटिग्रेशन सॉल्व्ह करताना. येऊ पुढचं? हा चला पुढचं. नेक्स्ट साठी पण तुम्हाला फॉर्म्युला माहिती असणं गरजेचं आहे. ट्रिग्नोमेट्रीचे सगळे फॉर्म्युले घेऊन बसायला सांगितले मी तुम्हाला, मानत नाही तुम्ही. सांगितलं ना घेऊन बसायला. मग इकडे पहा, कोणीतरी ते फॉर्म्युले ग्रुपवर टाकून द्या बरं. सर तुम्ही टाकलेली आहे व्हिडिओ, टाकलेली का? रिपीट करा फक्त, ती खूप वरती. टाकतो सर एकदम. कोणीतरी ते फॉर्म्युले ग्रुपवर टाका आणि ते फॉर्म्युल्याची झेरॉक्स काढून घ्या आणि इथं बसत जा झेरॉक्स काढून. सो 14 नंबरचा क्वेश्चन आहे पहा, इंटिग्रेशन ऑफ साइन ऑफ 5x इंटू कॉस ऑफ 7x dx. आता ह्या जर क्वेश्चन डेरिव्हेटिव्हला राहिला असता तर आपल्याकडे मस्त एक रूल होता u इंटू v. सोपं हा, तसा काही तसा कार्यक्रम नाहीये. तुम्हाला कोणता u इंटू v रूल शिकवला गेला काही तर नाही शिकवला. ओके, तसा आहे इथं पण बाय पार्ट्स होता ना त्याचा रोल आहे. u इंटू v रूल इंटिग्रेशन मध्ये सुद्धा आहे, बाय पार्ट्स नी सॉल्व्ह करता येतं. पण ते बाय पार्ट्स सध्याला तरी मी तुम्हाला शिकवलेला नाही आहे का त्याच्या नेक्स्ट आहे नेक्स्ट एक्सरसाइज मध्ये. ओके, सो याला तुम्ही बायपास काढू शकता, म्हणजे बायपास सॉल्व्ह करू शकता. बायपास रूल म्हणतात त्याला, u इंटू v म्हणजे बायपास. सो याचा काय होऊ शकतो, पण आता इथं हे या पद्धतीने सॉल्व्ह करावं लागेल. मग याला जिथं तुम्हाला रूल नाही आहे तिथं मग ट्रिग्नोमेट्री आहे ना, हे कसं आलाय मॅथ्स मध्ये. मग आता हे असं तुम्हाला साइन कॉसचे फॉर्म्युले दिसलं की ट्रिग्नोमेट्री मध्ये काही फॉर्म्युले तुम्हाला आठवतात है ना. 2 sin ऑफ थीटा cos ऑफ थीटा आठवलं का? 2 sin ऑफ थीटा cos ऑफ थीटा, 2 cos ऑफ थीटा sin ऑफ थीटा, 2 cos थीटा cos a cos b, 2 sin a sin b, असे ऍक्च्युअली 4 फॉर्म्युले होते. आठवले का गेले वर ना. तर काही फॉर्म्युले असतात का, तो होता 2 sin ऑफ a cos ऑफ b. ओके, हे 2 sin ऑफ a cos ऑफ b म्हणजे काय? साइन ए प्लस बी. फॉर्म्युले घेतला तुम्ही वाटतं. 2 sin ऑफ a cos ऑफ b, जर हे असे फॉर्म्युले असतील तर हे sin ऑफ a प्लस b यांची ऍडिशन केलेली असते sin ऑफ a मायनस b सोबत. कळालं का? हे sin ऑफ a प्लस b म्हणजे काय? sin ऑफ a प्लस b चा फॉर्म्युला काय असतो? अरे sin ऑफ a प्लस b चा फॉर्म्युला काय असतो? sin a cos b प्लस cos a sin b. आणि पुढचा याचा फॉर्म्युला असतो sin a cos b मायनस cos a sin b. हे प्लस आणि मायनस टर्म कॅन्सल होऊन हे डबल होते टर्म, म्हणून तो फॉर्म्युला तयार झाला. हा पाठ करा. ओके, लक्षात कसं ठेवायचं, हा जो फॉर्म्युला तुम्हाला लक्षात असेल 10 लक्षात राहतो. हा फॉर्म्युला जो आहे ना sin ऑफ a प्लस b चा, हा काय आहे sin ऑफ a प्लस b चा जो फॉर्म्युला असेल हा पाठ पाहिजे. काय असतो? sin ऑफ a cos ऑफ b प्लस cos ऑफ a sin ऑफ b. हे पाठ केलं तुम्ही. तर याच्यामध्ये जेव्हा मी a प्लस b आणि a मायनस b sin च्या दोघांची प्लस करतो तेव्हा हे इकडची टर्म कॅन्सल करायची, याला डबल करून टाकायचं. कळालं का? लक्षात कसं ठेवायचं? हा फॉर्म्युला पाठ आहे तुमचा. जेव्हा मी यांची प्लस करणार प्लस a प्लस b आणि मायनस b ची, तेव्हा ही इकडची टर्म कॅन्सल होते आणि इकडची टर्म डबल होते, म्हणजे 2 sin ऑफ a cos ऑफ b होतं बघा. आता समजा मी जर 2 ही टर्म घेतली, मग cos ऑफ a sin ऑफ b, तर त्या हिशोबाने काय होईल?
या दोघांची मायनस होते तेव्हा ही टर्म डबल होते आणि ही टर्म कॅन्सल होऊन जाते मायनस झाल्यावर. म्हणजे असं का साइन ऑफ ए प्लस बी मायनस साइन ऑफ ए मायनस बी. कळालं का? लक्षात कसं ठेवायचं सांगतोय. ए प्लस बी ए मायनस बी यांची मायनस केली की सेकंड वाली टर्म डबल करायची आणि यांची प्लस केली तर फर्स्ट वाली टर्म डबल करायची म्हणजे हे भेटतं लेफ्ट साइड. कळालं हे? आता परत असा तुम्हाला एक cos ऑफ ए प्लस बी चा पण फॉर्म्युला माहिती पाहिजे. cos ऑफ ए प्लस बी चा फॉर्म्युला काय असतो? cos ऑफ ए cos ऑफ बी मायनस sin ऑफ ए sin ऑफ बी. ओके, सेम कॉन्सेप्ट आहे. जर मी ही पहिली टर्म डबल घेणार तर यांची ऍडिशन होत असते. म्हणजे कोणाची? इथं cos ऑफ ए प्लस बी प्लस cos ऑफ ए मायनस बी यांची काय होते? ऍडिशन होते. तेव्हा ही पहिली टर्म डबल होते. म्हणजे काय? ट्वाइस ऑफ cos ऑफ ए cos ऑफ बी होणार. कळालं काय हे? कळालं काय? मोबाईल ठेवा खाली. ओके, आणि जर यांची मायनस केली तर ही सेकंड वाली टर्म डबल करायची. लक्षात राहतंय ना? हे मी जसं लक्षात ठेवलंय तसं लक्षात ठेवायला शिकवतोय तुम्हाला मी. रट्टा मारण्यापेक्षा लिंकने लक्षात ठेवायचं. मग ही डबल करून टाका दुसरी वाली टर्म म्हणजे साइन ऑफ ए साइन ऑफ बी होऊन जाईल. त्याच्या हिशोबाने इथं cos ऑफ ए प्लस बी ए मायनस बी होऊन जाईल. ओके ओके, हे सर्व फॉर्म्युले कुठे यूज व्हायचे? हे असे दोन वेळेस अँगल आले चिपकून की हे वापरलं जातं. कळालं का? मग याचा कंपल्सरी नाही की साइन आणि कॉस असलं पाहिजे. मग इथं हा कॉस आणि साइन नंतर असू शकतो, काय पण असू शकतो. ओके, मग इथं कोणता फॉर्म्युला करणार? पहिला साइन कॉस. कळालं का? रद्द करू मग. साइन एवढा फॉर्म्युलाचा पार्ट झाला. याचा उगा फॉर्म्युला आपण यूज नाही करणार आहे. फक्त सांगितलं मी की कसे कसे असतात त्या रेंजमध्ये. म्हणजे आपल्याला पाठ होतील समजा पाहून बघू. याच्यात हा फॉर्म्युला इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला वाटत नाही का हा साइन ऑफ ए कॉस ऑफ ए आहे? मग याला फक्त 2 ची गरज आहे की नाही? मग 2 ची गरज कशी भागवतो आपण? याला जर 1/2 इथं केलं तर याला 2 भेटायला इकडे वरती पण 2 ने मल्टिप्लाय करा आणि पण 2 ने डिवाइड करा. सो आता हा फॉर्म्युला बसेल की नाही? बसवा मग फॉर्म्युला सिस्टीम मध्ये. तर तुम्हाला खाली दिसते पा एक्सपान्शन केलेलं चांगलं लांब. मग काय करणार तो? साइन ऑफ ए प्लस बी cos ऑफ ए प्लस बी असला पाहिजे. ए म्हणजे कोण? 5x, बी म्हणजे कोण? 7x. टाका मग तुम्हाला भेटणार 1/2 इंटिग्रेशन ऑफ साइन ऑफ 5x प्लस 7x हे डाउट विचार प्लस साइन ऑफ ए साइन ऑफ बी. हां ठीक. साइन ऑफ 5x मायनस 7x. कळालं? दिसतंय? आणि पुढे dx. काय केलं मी? हे फक्त इथं a म्हणजे 5x होता, b म्हणजे 7x होता. सो a म्हणजे 5x, b म्हणजे 7x. साइन ऑफ a प्लस b म्हणजे 5x प्लस 7x. साइन ऑफ a मायनस b म्हणजे 5x मायनस 7x. क्लियर? मग पुढे पहा. 1 अपॉन इंटिग्रेशन ऑफ किती होते? साइन ऑफ 12x का? आणि याचं साइन ऑफ मायनस 2x असं येतं ना dx. कळतंय हे? आता इकडे लक्ष द्या. तो मायनस 2x जो आहे तो इतका सहजासहजी निघणार नाही. त्यासाठी तुम्हाला फॉर्म्युला माहिती पाहिजे अलाइड अँगल्स. कुठले फॉर्म्युले? हां, आता मला सांगा, मी तुम्हाला असं म्हणायचं पहा काय म्हणलं काय ते क्वाड्रंट ते 90 प्लस थिटा 90 मायनस थिटा 0 मायनस थिटा ते पार 105 म्हणजे 100 एक फॉर्म्युले होते बघा ते. हो हां, तर ते सगळं स्ट्रक्चर डोक्यात आहे ना? आहे ना? हां गुड. तर आता ते शिकवायची माझी खूप म्हणजे कॅपॅसिटी नाही आता एवढं. 105 फॉर्म्युले द्यायची गोष्ट करते मला. इकडे पहा, मग इम्पॉर्टंट आहे. प्रॉब्लेम हाच आहे इथं. याचं इंटिग्रेशन करायला काही इश्यू नाही. याचाच प्रॉब्लेम आहे. हे मायनस साइन ऑफ एक्स आलं. ओके, तुम्ही डायरेक्ट जरी घेतलं तरी चालेल. फक्त काय शेवटी मायनस होईल. चालत नाही मायनस. चालतं. डायरेक्ट इंटिग्रेशन घ्या ना, काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही डायरेक्ट घेतलं तरी चालेल. सोडून द्यायचं जर करू. जाऊ दे. तेव्हा मग काय होईल? 1/2 इंटिग्रेशन ऑफ सेपरेट करून टाका इंटिग्रेशन. ओके, याला भेटणार साइन ऑफ हे बाहेर कंप्लीट आहे. साइन ऑफ मायनस 12x आणि हा dx सेपरेट करतोय बा. आणि इंटिग्रेशन ऑफ हे साइन ऑफ मायनस 2x dx. कळालं हे? हो. इंटिग्रेशन.
मग याचं काढेल 1/2 इंटिग्रेशन ऑफ मायनस साइन ऑफ 12x चा काय होईल मायनस कॉस 12x Cos of 12x का हां 12x डिवाइडेड बाय 1 1/12 ओके एक मिनिट मला पाहू दे इम्पॅक्ट पडतो काय मायनस होतं ते साइन पुन्हा प्लस होतं होणार ते बरोबर बरोबर विदाउट सॉल्व करताना पण के इम्पॅक्ट पडणार या डायरेक्ट सोडलं तरी चालेल पुढे पहा 1 + 1 हा साइन सर ऑफ ते प्लस मायनस मायनस करून घेतलंय हा ते अलाइड अँगलचे फॉर्म्युला वापरले ओके मी अलाइड अँगलचा आता इथं वापरायची गरज नाही का कारण तुम्ही याचा जेव्हा डेरिव्हेटिव्ह घेणार ना तेव्हा तुम्हाला आन्सर -2 भेटणार मग ते मायनस जे इथं येतं घ्यायची गरज आहे मायनस ते नंतर पण येईलच नाही कळालं हा म्हणजे इथं तो अलाइड अँगलचा फॉर्म्युला वापरायची तितकीशी गरज नाही ओके सो बा याला तुम्ही साइनचा काय असतं मायनस कॉस सो हा ऑलरेडी मायनस होईल हे मायनस कॉस ऑफ -2x ओके पण इथं परत प्रॉब्लेम काय आहे हा -2x शेवटी सॉल्व करावाच लागणार कारण तो परत -2x आला ना मग एकदाच केलेलं परवडलं असतं दोन वेळ झालं एकदा करून टाका टेन्शन नाही म्हणजे मला काय वाटलं की -2x ची टर्म निघून जाईल पण ती कॉस मध्ये परत चिपकून आलीच ती म्हणजे परत इथं अलाइड अँगल वापरता आले तुम्हाला कॉस ऑफ -θ मग इथं आपल्याला काय भेटेल कळालं का मग आता वरती वापरून घ्या खाली वापरण्यापेक्षा कळतंय का उगा कॉम्प्लिकेट होईल इथंच वापरतो म्हणजे तो वापरलाच पडणार आहे का तर -θ म्हणजे काय असतं साइन ऑफ -θ असा फॉर्म्युला आहे -θ म्हणजे काय -θ आपण काय लिहितो तो 0 डिग्री -θ आहे ना असं आहे ते काय आहे ते 0 डिग्री -θ त्याला -θ म्हणतो आपण तर 0 लिहायची गरज नसते म्हणजे ऍक्च्युअली ते असं आहे मग 0 डिग्री -θ म्हणजे कुठला क्वाड्रंट अँटी क्लॉकवाईज जायचं असतं आपल्याला असं म्हणजे आपण असं फिरणार तर 0 डिग्री -θ म्हणजे कुठला क्वाड्रंट फोर्थ क्वाड्रंट ना आणि 0 डिग्री इथे आहे या इथं 90 डिग्री इथं 180 डिग्री इथं 270 डिग्री मग इथून 0 चा कुठून प्लस वर जातो असं पुढे आपण प्लस वर चाललोय का नाही पुढे चाललोय मायनस म्हणजे कोणता क्वाड्रंट येईल मग फोर्थ ना आणि याच्यामध्ये कोणते दोन फंक्शन पॉझिटिव्ह असतात कॉस आणि सेक ऍड शुगर टू कॉफी आठवलं का ते हा तर इथं ऑल इथं साइन आणि कोसेक इथं टॅन आणि कॉट आणि इथं सेक आणि कॉस एवढेच फंक्शन फक्त पॉझिटिव्ह असतात बाकी निगेटिव्ह लिहायचे मग हा फंक्शन साइन आहे हा पॉझिटिव्ह येईल का कन्फर्म आहे म्हणजे याचा आन्सर निगेटिव्ह असलं पाहिजे कारण तो आला फोर्थ क्वाड्रंट मध्ये आणि तिथं सेक आणि कॉसच पॉझिटिव्ह असतो साइन निगेटिव्ह असतो काय डाऊट टीचर आणि प्रश्न महत्वाचा याचं फंक्शन चेंज होईल का म्हणजे कसं असतं साइन असेल तर ते कॉस होतं कॉस असेल तर साइन होतं केवळ कधी जेव्हा ते व्हर्टिकल ऍक्सिस शी कनेक्टेड असतं म्हणजे 90 डिग्री टू 70 डिग्री असं की इथं कोणचा ऍक्सिस आहे कनेक्टेड 0 डिग्री म्हणजे कोणचा हॉरिझॉन्टल ऍक्सिस स्लीपिंग ऍक्सिस म्हणायचं त्याला झोपलेले लोक काम करत नाही है ना बरोबर ना हा म्हणजे कमी काम करतात फक्त साइन चेंज करतो फंक्शन चेंज करत नाही व्हर्टिकल वाला दोन्ही कामं करणार साइन पण चेंज करणार फंक्शन पण चेंज करणार कळालं का मस्त लक्षात ठेवायचं स्लीपिंग कमी काम करतो व्हर्टिकल वाला जास्त काम करतो हा कामदार आहे हा आळशी ओके सही आहे बा मग हा 0 डिग्री हॉरिझॉन्टल ऍक्सिस असल्या कारणाने साइन साइनच राहील कळालं का आणि तो फोर्थ क्वाड्रंट असल्याने मायनस म्हणजे साइन ऑफ -θ ला मी मायनस साइन ऑफ θ लिहू शकतो हे कळालं का आता हे सगळे फॉर्म्युले जर तुमच्या ब्रेनमध्ये असतील तुम्ही अशा टाइपचा कुठलाही फॉर्म्युला फाइंड करू शकता विदिन सेकंड आता ते मला सांगावं लागलं म्हणून त्याला वेळ लागला कळालं का सो साइन ऑफ -2x ला मी मायनस साइन ऑफ 2x लिहिलं तर काही बिघडेल का चालेल ना मी आधीच इथं क्लिअर करून घेतो ते मग हे मायनस साइन निघून जाईल इकडचं इथं मायनस होईल आणि इथं साइन ऑफ 2x होईल कळालं का हे म्हणजे साइन चेंज का झालं त्याचं कारण आहे आलं आणि मग इथून इंटिग्रेशन सोपं होऊन जाणार कारण तो मग मायनस येत नाही कळालं का इथे भेटणार कॉस ऑफ
हे मायनस आणि हे पुन्हा मायनस होईल त्याचं कॉस ऑफ 2x आणि 1/2 कळलं का हे? सो इथं भेटणार आहे 1/2 हे कम्प्लीट ब्रॅकेट हे भेटणार मायनस कॉस 12x अपॉन 12 हे 12 ला डिवाइड आणि हे मायनस मायनस प्लस होईल मायनस मायनस प्लस होईल 1/2 च्या खाली येईल म्हणजे काय कॉस ऑफ 2x डिवायडेड बाय 2 प्लस मल्टिप्लाय केलं सर हा ते बाहेरला हा ठीक आहे बाहेर जा आतमध्ये टाका का आतचं बाहेर टाका चालतं आता हे मध्ये टाकलेले फक्त काय फरक पडेल हा 2 चा इथं 12 चा 24 होईल आणि 2 चा 4 होईल दॅट्स इट ओके मग तुम्हाला एक्सरसाइज मध्ये पहा प्रत्येक पॅटर्न जो आपण बघतोय त्याच्या प्रत्येक एक्सरसाइज मध्ये तुम्हाला सोल्युशन सापडतात एक्सरसाइज जर तुम्ही चेक केला तर या एक्सरसाइज मध्ये 10 नंबरचा क्वेश्चन या पॅटर्नची रिगार्डिंग 10 नंबरचा क्वेश्चन चेक करा पहा एक्सरसाइज मध्ये 4x आणि sin cos of 3x दिलाय दिसतंय का अरे दोनच क्वेश्चन आहे सर एक्सरसाइज मध्ये हा तर पण ते वेगवेगळ्या पॅटर्नचे ना सगळे किती पॅटर्न आहेत ते तर हा 10 नंबरचा क्वेश्चन या पॅटर्नची आहे 9 आणि 8 नंबरचा आपण जो आधीचा पहिला क्वेश्चन ते रूट मध्ये ते रूट कॅन्सल करून सॉल्व्ह करावं होतं आज जे अभ्यास केला आपण 9 आणि 8 नंबरचा क्वेश्चन तर तोच आहे आणि 7 नंबरचा जो क्वेश्चन आहे याच्यामध्ये तुम्हाला थोडंसं टॅन आणि सेकला कन्वर्ट करावं लागणार आहे एका क्वांटिटी मध्ये तो पॅटर्न येईलच वरचा आणि खालच्याला कन्वर्ट करणार करताय का याच्यामध्ये बाय पार्ट्स आहे पुढचा इंटिग्रेशन बाय सबस्टिट्यूशन मेथड सर घेता येईल स्टॉप